parallelogram, parallelogram, law of vectors, parallelogram, law of vectors. In parallelogram, if two vectors are represented are magnitude and direction of adjacent sides of parallelogram, the resultant is represented magnitude and direction diagonal of the parallelogram passing through the same point. So now this one is the law of parallelogram of vectors. So see about this, consider this one is O point, OA vector. OA vector, let OA vector is equal to P vector. Let OB is equal to Q vector. Let OB is equal to Q vector. हा P vector आहे, हा Q vector आहे. Theta is angle between P vector and Q vector. Now we have to construct the parallelogram. So O to A is P vector. So now it's same, you can draw these lines. So now this B to C vector is a BC vector is parallel to OA vector, and OB vector is a parallel to AC vector. म्हणजे हा जो AC आहे ना असा ड्रॉ केला पाहिजे. So AC parallel to OB, AC parallel to OB, perfect parallel पाहिजे. AC, so AC parallel to OB vector. म्हणजे हा काय झाला, हा ही Q वेक्टर झाला. हा Q वेक्टर म्हणजे हा Q वेक्टर, हा P वेक्टर म्हणजे हा दिस ऑल्सो P वेक्टर. मग आताच बघितलं होतं पॉलिगॉन वेक्टरमध्ये, हा जर P वेक्टर जर असेल, हा जर Q वेक्टर जर असेल, रिझल्टंट वेक्टर कसा असणार, स्टार्टिंग ऑफ दी फर्स्ट पॉईंट एंड ऑफ दी लास्ट वेक्टर. सो दॅट इज P वेक्टर प्लस Q वेक्टर. मग तो इथं आहे, स्टार्टिंग पॉईंट ओला आहे आणि एंड पॉईंट कुठं इथं आहे. सो नाव OC vector is equal to R vector. So this is vector addition, therefore R vector is equal to P vector plus Q vector. R vector is equal to P vector plus Q vector. अलग लक्षात. आता हे OC काय, डायगोनल आहे, डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम, डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम. अलग लक्षात. Now draw a CD perpendicular so that AD will be produced. मी एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे CD, जेणेकरून AD यामध्ये फॉर्म तयार झालेला आहे. म्हणजे यांचा जो अँगल आहे 90 डिग्री. सो CDA इज अ 90 डिग्री. आता हा AC पॅरल विथ OB आणि हॉरिझॉन्टल काय AD, म्हणजे हा अँगल कंप्लीट थिटा म्हणजे हाही थिटा झाला. हा अँगल थिटा म्हणजे हाय. मग आता हा वेक्टर रिझल्टंट वेक्टर काय, R वेक्टर इज इक्वल टू P वेक्टर प्लस Q वेक्टर. सो नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट, दिस इज अ इन वेक्टर फॉर्म. सो व्हॉट अबाउट मॅग्निट्यूड. सो देअरफॉर वी हॅव टू कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स. सो नाव सिंपल. सो in triangle OCD,
is a right angle triangle. Now apply Pythagoras theorem. So that is OC square is equal to OD square plus CD square. OC square is equal to OD square plus CD square. So OC square is equal to OD. This OD is resolved two parts, OA and AD. OD चे दोन पार्ट आहेत, एक आहे OA आणि AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर आहे तसाच. नाव हे आहे ना A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB 2A AD प्लस CD स्क्वेअर. लक्षात. सो नाव दिस इज ए OC स्क्वेअर. आता आपल्याला इथं काय लिहिलं आहे CD स्क्वेअर. ओके, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. सो नाव दिस वन इज ए इक्वेशन नंबर 1. नाव अगेन फ्रॉम फिगर, फ्रॉम ज्योमेट्री ऑफ फिगर in triangle ACD. Now again this one is the right angle triangle. हा काटकोन आहे. So therefore AC square Pythagoras theorem apply करा is equal to AD square plus CD square. AC square is equal to AD square plus CD square. आता इथं आहे बघा AD square plus CD square. AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर हे जर दोन ॲड केले तर इथं काय येणार आहे AC स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी नेक्स्ट आहे, या ठिकाणी एक साइन थिटा अप्लाय करा. व्हॉट इज साइन थिटा? हा थिटा आहे बरं का, अपोजिट साईड म्हणजे काय CD अपॉन AD इज साइन. देअरफॉर CD इज इक्वल टू AD साइन थिटा. व्हॉट अबाउट कॉस थिटा? कॉस थिटा इज इक्वल टू AD adjacent side divided by hypotenuse AC. इथं AC येणार बरं का, AC अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस AC. CD is equal to AC sin theta. Therefore AD is equal to AC cos theta. AD is equal to AC cos theta. अलग लक्षात. मग आता आपण सर्व यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो OC स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं OA स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस 2A AD. So OC square is equal to OA square, AD plus CD square is equal to AC square plus 2OA into AD. आता या ठिकाणी AC म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ AC वेक्टर. सो दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ Q वेक्टर. आणि OC काय मॅग्निट्यूड ऑफ R वेक्टर. म्हणजे OC इज इथं म्हणायचं OC is R, OA is P, AC is Q. Okay, now substitute this value and solve this. So therefore R square is equal to P square plus Q square plus 2P. What is AD? AD is the AC cos of theta. So therefore R square is equal to P square plus Q square plus 2P. AC is Q cos of theta. So now we have to calculate R. Therefore R is square root of P square plus Q square plus 2PQ cos of theta.
So now this is the resultant vector of parallelogram. Magnitude of resultant vector r is equal to square root of p square प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस. हे 2pq आहे ना स्क्वेअर रूटमध्येच आहे. जरी मी इथं बाहेर लिहिलं थोडं हे मोठं घेतो म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्ही. अलग लक्षात. r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थिटा. स्टेटमेंट कसलं यायचं. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ ॲडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम ओरिजिनेट at the same point, या सेम पॉईंट झालेलं आहे. द रिझल्टंट वेक्टर इज रिप्रेझेंटेड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम पासिंग थ्रू दी सेम पॉईंट. हा स्टेटमेंट लिहायचं. पुन्हा एकदा सांगतो स्टेटमेंट. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय द ॲडजसंट ऑफ पॅरलोग्राम originate of the same point, then their resultant vector is represented magnitude and direction diagonal of the parallelogram passing through the same point. हा स्टेटमेंट आहे आणि हे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आहे. तर परीक्षेत विचारलं तर स्टेटमेंट लिहायचं आणि मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर हे लिहायचं. ओके ठीक आहे. आज आपण इथंच थांबूया. समजलं असेल तुम्हाला डेरिवेशन शॉर्टमध्ये दिलेलं आहे.